Hello students, I am Mrs. Vaishali Mahajan from Gokhale Education Society's Madhavrao Lele Vidyalaya. Now I am teaching you English subject of 6th standard. Friends, I think you have enjoyed your holidays. I hope you all are safe at home. After a long time, finally we are going to start our English syllabus of 6th standard. विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या सुट्ट्या अगदी छान घालवलेल्या आहेत आणि मला अशी आशाही आहे की तुम्ही सगळेजण घरी सुरक्षित आहात. खरं तर आता आपण आपल्या 6वीच्या इंग्लिशच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. यावर्षी तुमच्या इंग्लिश सिलॅबसमध्ये 4 स्टडी टूर्स आहेत. त्यापैकी आपण स्टडी टूर 1 बघणार आहोत. स्टडी टूर 1 मध्ये 1.1 सॉंग्स ऑफ हॅपीनेस हा घटक आपण बघणार आहोत. सॉंग्स ऑफ हॅपीनेसमध्ये 2 शॉर्ट पोएम्स आहेत. फर्स्ट इज सिंग युअर वे होम अँड सेकंड इज वेन यू आर हॅपी. सगळ्यात आधी मी या दोन्ही पोएम्स तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्या ऐकत असताना स्क्रीनवर त्या पोएम्स तुम्हाला दिसतील. त्यातील शब्द काळजीपूर्वक बघायचे आहेत आणि त्याचबरोबर मी वाचणार आहे ते देखील ऐकायचं आहे. म्हणजे शब्दांचे उच्चार तुम्हाला नीट ऐकायचे आहेत आणि त्याच वेळेला ते बघायचेही आहेत. नाव आय एम गोइंग टू रीड these 2 poems. Okay? First is Sing Your Way Home. Sing your way home at the close of the day. Sing your way home, drive the shadows away. Smile every mile, for wherever you roam, it will brighten your road, it will lighten your load, if you sing your way home. Second is, when you are happy. When you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it, clap your hands. Third stanza, when you are happy and you know it and you really want to show it, when you are happy and you know it, clap your hands. या दोन्ही पोएम्सचा आपण अर्थ तर बघणार आहोतच, पण त्याआधी या दोन्ही पोएम्समध्ये जे हार्ड वर्ड्स आहेत, जी वोकॅब्युलरी आहे ती आपण बघणार आहोत. या दोन्ही पोएम्समधील कठीण शब्दांचे अर्थ तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. त्या कठीण शब्दांचे अर्थ आणि ते शब्द दोन्ही आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. त्या शब्दांचे स्पेलिंग्स तुम्हाला पाठ करायचे, त्याचबरोबर त्या शब्दांचा अर्थही तुम्हाला पाठ करायचा आहे. फक्त लिहायचंच आहे किंवा पाठच करायचं आहे असं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. हे शब्द जर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये वापरलेत, रोजच्या बोलीभाषेमध्ये जर मध्ये मध्ये हे शब्द तुम्ही बोलताना, एकमेकांशी संवाद साधताना, गप्पा मारत असताना जर वापरलेत, तर ते कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहणार आहेत. त्याचा वापर हळूहळू करण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर आपण या दोन्ही पोएम्सचा अर्थ बघणार आहोत. सगळ्यात आधी फर्स्ट पोएम सिंग युअर वे होम. त्यातील फर्स्ट स्टांजा मी पुन्हा एकदा वाचणार आहे आणि मग त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट स्टांजा इज सिंग युअर वे होम at the close of the day, sing your way home, drive the shadows away. याचा अर्थ असा, sing your way home म्हणजे घरी परतत असताना. at the close of the day म्हणजे दिवसभरामध्ये तुमच्यावर जे काही काम सोपवलेलं आहे, जी जबाबदारी सोपवलेली आहे, ती पूर्ण झाल्यानंतर किंवा संपूर्ण दिवसभराची शाळा तुम्ही केल्यानंतर किंवा क्लासमधला अभ्यास केल्यानंतर, शाळेतलं काम पूर्ण केल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी परतत असता, तेव्हा घरी परतताना आनंदाने घरी परतायचं आहे, खुशीने घरी जायचं आहे, प्रसन्न होऊन घरी जायचं आहे. दिवसाच्या शेवटाला तुम्ही जेव्हा घरी परतता त्यावेळेला तुम्ही आनंदाने घरी जा, असा या ओळींचा अर्थ होतो. बी हॅपी वेन यू आर गोईंग बॅक होम, सिंग ऑन द वे. घरी परतत असताना आनंदाने घरी परता आणि जेव्हा आपल्या मनामध्ये आनंद असतो त्यावेळेला आपण वेगवेगळ्या कृती करतो. उदाहरणार्थ इथे यांनी पोएममध्ये सांगितले की सिंग ऑन द वे म्हणजे तुम्ही गाणं गुणगुणायचं आहे. अगदीच मोठमोठ्याने गाणं गुणगुणत असताना घरी जायचं असं नाही, पण मनात गाणं गुणगुणायचं आहे म्हणजेच आनंदाने घरी परतायचं. आणि घरी परतत असताना दिवसभरामध्ये काही वाईट घटना घडल्या असतील, तुमच्या मनात काही वाईट विचार आलेले असतील किंवा नैराश्य असेल, उदासीनता असेल, दुःख असेल, चिंता असेल, काळजी असेल, तर ती आपल्या मनातून काढून टाकायची आहे आणि आनंदाने आपण घरी परतायचं आहे. सेकंड स्टांजा,
Smile every mile, for wherever you roam. It will brighten your road, it will lighten your load, if you sing your way home. याचा अर्थ असा होतो, जिथे जिथे तुम्ही जाणार आहात, जिथे जिथे तुम्ही भटकंती करणार आहात, जिथे जिथे तुम्ही प्रवास करणार आहात, तिथे तिथे तुम्ही आनंदाने जायचं आहे, तिथे तुम्ही आनंदी व्हायचं आहे, तुमच्या चेहऱ्यावर हसू असायला पाहिजे. याचा अर्थ असा की जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हसू असतं त्यावेळेला तुम्ही सर्वार्थाने आनंदी होता. म्हणजे फक्त चेहऱ्यावर हसू असून उपयोग नाही, तर तुम्हाला मनातूनही तो आनंद व्हायला पाहिजे. आणि जेव्हा असा मनातूनही आनंद निर्माण होतो, जेव्हा तुम्ही सर्वस्वी आनंदी होता, तेव्हा तुमच्या मनामध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण होत असतो. आणि अशा वेळेला तुमच्या मनातील दुःखद भावना असतील, वाईट विचार असतील, नैराश्य असेल, उदासीनता असेल, चिंता असेल, काळजी असेल, हे सगळं आपोआप छोटं होतं, त्याची तीव्रता कमी होते. पण केव्हा? जेव्हा तुम्ही खुश असाल, जेव्हा तुम्ही आनंदी असाल, जेव्हा तुम्ही फ्रेश असाल, जेव्हा तुम्ही हॅपी असाल, त्यावेळेला तुमच्या मनातील दुःखद भावना किंवा चिंता, काळजी ही आपोआप कमी होणार आहे. आणि आणखी एक गुपित सांगू विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला तुमचं मन प्रसन्न असतं, जेव्हा तुमचं मन उत्साही असतं, जेव्हा तुम्ही हॅपी असता, जेव्हा तुमच्या मनातील दुःखद भावना या कमी झालेल्या असतात, त्यावेळेला या दुःखातून, या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील आपल्याला पटकन सापडतो. आता आपण दुसऱ्या पोएमचा अर्थ बघूयात. वेन यू आर हॅपी. या पोएमच्या शीर्षकामध्ये म्हणजे टायटलमध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे, जेव्हा तुम्ही आनंदी होता. आता जर प्रत्यक्षात आपण क्लासमध्ये असतो तर मी तुम्हाला प्रश्न विचारला असता की तुम्ही आनंदी झाल्यानंतर काय काय करता. वेगवेगळ्या मुलांनी वेगवेगळी उत्तरं मला दिली असते. काहींनी सांगितलं असतं की आम्ही नाचतो, काहींनी सांगितलं असतं आम्ही गाणं म्हणतो, काहींनी सांगितलं असतं आम्ही उड्या मारतो, तर काहींनी सांगितलं असतं आम्ही टाळ्या वाजवतो. म्हणजे आनंदी झाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती आपापल्या आवडीनुसार वेगवेगळी कृती करत असते. तर हीच कृती आपल्याला या पोएममधून दाखवायची आहे. ही पोएम विथ ॲक्शन आहे. आपण आता क्लासमध्ये असतो तर आपण विथ ॲक्शन ही पोएम घेतली असते. पण या व्हिडिओच्या माध्यमातूनही मी तुम्हाला ही पोएम चालीमध्ये म्हणून दाखवणार आहे. आणि ती ॲक्शन, त्या शब्दांमध्ये ती कृती दडलेली आहे. ती ॲक्शन तुम्ही घरी बसून करू शकता. ही चाल आपण शेवटी बघणार आहोत. या पोएमचा अर्थ आपण आधी बघूयात. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स. जेव्हा तुम्ही आनंदी होता तेव्हा तुम्हाला चांगलं माहिती आहे तुम्ही काय करता. क्लॅप युअर हँड्स म्हणजे टाळ्या वाजवता. तोच स्टांजा पुन्हा दिलेला आहे. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स. थर्ड स्टांजा. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट अँड यू रिअली वॉन्ट टू शो इट, वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स. आपल्याला झालेला आनंद फक्त आपण आपल्यापुरता मर्यादित ठेवत नाही विद्यार्थी मित्रांनो. तो आनंद आपल्याला व्यक्त करायचा असतो. तो आनंद आपल्याला दुसऱ्यांना दाखवायचा असतो. मग तो दाखवायचा कसा? फक्त हसलं म्हणजे आपला आनंद व्यक्त होतो असं होतं का? तर नाही. आपण जी कृती करतो ती कृती केल्यानंतर तो आनंद व्यक्त होत असतो. म्हणजे समोरच्या व्यक्तीला त्या कृतीतून कळतं की ही व्यक्ती किंवा हा मुलगा, ही मुलगी आनंदी आहे, हॅपी आहे, खुश आहे. मग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काही जण टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतात, काही जण नाचून आनंद व्यक्त करतात, काही जण गाणं म्हणून आनंद व्यक्त करतात. अशा प्रकारे आपण आपला आनंद व्यक्त करायचा आहे आणि तो दुसऱ्यांना दाखवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? या पोएममध्ये क्लॅप युअर हँड्स या ओळीला तिन्ही स्टांजामध्ये येलो कलरने हायलाईट केलेलं आहे. ते का केलं आहे? कारण क्लॅप युअर हँड्स ही एक कृती झाली. सगळेजण आनंद झाल्यावर फक्त टाळ्या वाजवतात का? नाही. मग अशा अनेक कृती तुम्ही त्या ओळीच्या ऐवजी टाकू शकता. मग क्लॅप युअर हँड्सच्या ऐवजी तुम्ही स्नॅप युअर फिंगर्स टाकू शकता. क्लॅप युअर हँड्सच्या ऐवजी तुम्ही नॉड युअर हेड टाकू शकता. सिंग अ सॉन्ग टाकू शकता. डान्स अराउंड टाकू शकता. अशा प्रकारे वेगवेगळ्या ओळी टाकून, वेगवेगळे शब्द टाकून ती कृती आपली बदलते आणि ती लांबलचक अशी अखंड पोएम तयार होत असते. मला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही कशाची वाट बघताय? ही पोएम मी तुम्हाला चालीत कधी म्हणून दाखवते त्याची वाट बघताय ना? ती तर मी म्हणून दाखवणार आहेच, पण त्याआधी या दोन्ही पोएम्सवर आधारित काही असाइनमेंट्स आपण बघणार आहोत. खरं तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये या दोन्ही पोएम्सवर आधारित असाइनमेंट्स दिलेली नाही आहे.
पण तरी देखील मी तुम्हाला 2 असाइनमेंट्स देणार आहे. त्यातली पहिली असाइनमेंट अशी आहे, या दोन्ही शॉर्ट पोएम्स तुम्ही अगदी व्यवस्थित लर्न करायच्या आहेत आणि त्या लर्न करत असताना त्यातील शब्दांचे प्रोनाऊन्सिएशन म्हणजेच उच्चार अगदी व्यवस्थित यायला हवेत. दुसरी असाइनमेंट अशी आहे, पहिली जी पोएम आहे शॉर्ट पोएम सिंग युअर वे होम, या पोएममध्ये काही रायमिंग वर्ड्स आहेत. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द. याचा अर्थ असा की असे शब्द ज्या शब्दांचे उच्चार जवळजवळ सारखेच असतात पण त्यांचे स्पेलिंग आणि त्यांचे अर्थ मात्र वेगवेगळे असतात, त्याला आपण रायमिंग वर्ड्स असं म्हणतो. या पोएममध्ये फर्स्ट स्टांजा जो आहे त्या फर्स्ट स्टांजामध्ये रायमिंग वर्डची एक जोडी आहे. ओळखा बघू. अगदी बरोबर, डे अवे. सेकंड स्टांजामध्ये 3 रायमिंग वर्ड्सच्या जोड्या आहेत. पहिली आहे स्माईल माईल, दुसरी आहे रोम होम आणि तिसरी आहे रोड लोड. अशा या फर्स्ट शॉर्ट पोएममध्ये 4 रायमिंग वर्ड्सच्या जोड्या आहेत आणि त्या तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये 5 वेळा लिहून काढायच्या आहेत आणि पाठ देखील करायच्या आहेत. समजल्या या पोएमवर आधारित असाइनमेंट्स? तर मग त्या पूर्ण करायच्या आहेत. आता मी तुम्हाला वेन यू आर हॅपी ही पोएम चालीत कशी म्हणायची हे सांगणार आहे. ती तुम्ही नीट ऐकायची आहे आणि चालीतच तुम्हाला ती पाठ देखील करायची आहे. बघूयात. When you are happy and you know it, clap your hand. When you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it and you really want to show it. When you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it, dance around, chan chan chan. When you are happy and you know it, dance around, chan chan chan. When you are happy and you know it and you really want to show it. When you are happy and you know it, dance around, chan chan chan. When you are happy and you know it, sing a song, la la la. When you are happy and you know it, sing a song, la la la. When you are happy and you know it and you really want to show it. When you are happy and you know it, sing a song, la la la. When you are happy and you know it and you really want to show it. When you are happy and you know it, clap your hands, dance around, chan chan chan, sing a song, la la la. मग काय विद्यार्थ्यांनो, आवडली नाही ही चाल? तर मग याच चालीमध्ये ही पोएम पाठ करायची आणि एन्जॉय देखील करायचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 1.2 फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स हा घटक बघणार आहोत. थँक्यू.